पुणे पुस्तक महोत्सव वर्सेस सकाळ पुस्तक महोत्सव 2025 अहिल्यानगर. बघूया कुठलं बुक फेस्टिवल जास्त चांगलं होतं. हॅलो, मी साधना कसपटे महानूर आणि आज मी आले आहे अहिल्यानगरमध्ये होत असलेल्या सकाळ पुस्तक महोत्सव 2025ला भेट देण्यासाठी. अगदी पुणे पुस्तक महोत्सवाप्रमाणेच सकाळ पुस्तक महोत्सव आयोजित केला होता. अतिशय सुंदर डेकोरेशन होतं. प्रवेशद्वाराजवळच श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहित असल्याचा देखावा साकारण्यात आला होता. उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला होता, पण शाळेतील मुलांचा उत्साह त्याहून जास्त होता. अनेक शाळेचे विद्यार्थी पुस्तक महोत्सवाला भेट देत होते. लोक आवडीने पुस्तकं निहाळत होती. पहिला स्टॉलच मला खूप आवडला, कारण तिथे सर्व सेल्फ हेल्प प्रेरणादायी अशी पुस्तकं होती. त्यांचे टायटल्स आणि कव्हर्स खूपच आकर्षक होते. वेळेनुसार अनेक गोष्टी बदलतात, तसेच काही पुस्तकांचे मुखपृष्ठही बदलले होते. हे बघा, श्यामची आई आता असं दिसत होतं आणि छावा आता असं दिसत होतं. या महोत्सवात पुस्तकांचे मुखपृष्ठ बऱ्यापैकी नवीन आणि आकर्षक वाटत होते. बऱ्याच गोष्टी अपग्रेड झालेल्या होत्या. या पुस्तकांवरून आठवलं, पुणे पुस्तक महोत्सवात एका पुस्तकाच्या टायटल आणि कव्हरने मला खिळवून ठेवलं होतं. त्या पुस्तकाचं टायटल होतं नंतर आलेले लोक आणि त्याचं मुखपृष्ठ हे असं होतं. किती समर्पकपणे या कव्हरच्या माध्यमातून टायटलला न्याय दिला आहे. या शीर्षकाला याहून सुंदर मुखपृष्ठ असूच शकत नाही याची जाणीव होते. जर तुम्ही माझा पुणे बुक फेस्टिवलचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर लिंक देत आहे. अनेक स्टॉलवरून उत्तम पुस्तकं विकत घेतली. एकीकडे पुस्तकांचे स्टॉल्स होते, तर दुसरीकडे सतत कार्यक्रम, व्याख्यान आणि चर्चा, संवाद सत्र सुरू होते. अरुण म्हात्रे सरांच्या आवाजातील गाणी असोत, ग्रंथालयाचे भविष्यातील महत्त्व विषयावरील संवाद असोत किंवा विश्वास पाटील सरांची चर्चा, सगळंच कसं सुंदर होतं. एक भाकर तीन चुली या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक देवा झिंजाड सर यांना ऐकताना खूप काही शिकायला मिळालं. त्यांचं पूर्ण व्याख्यान फार प्रभावशाली होतं. त्यातील एका वाक्याने माझ्या मनात घर केलं आणि ते वाक्य होतं, आणि मी म्हणतो ना, विचार आणि कृतीत कमीत कमी अंतर असलेली माणसं समाजाच्या समोर आदर्श म्हणून पुढे जात असतात. किती छान आहे ना. हे मला प्रॅक्टिकली खूपच आवडलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या, प्रकाशनासंबंधी गायडन्स घेतला, ऑटोग्राफ घेतला. त्याच सोबत इतर महत्त्वाचे प्रकाशक, लेखक यांच्याशीही गप्पा झाल्या. प्रकाशनासंदर्भातही बोलणं झालं. जसे जसे एक स्टॉलला भेट देत पुढे जात होतो, तसे पुस्तकांचे वेगवेगळे प्रकार दिसून येत होते. अंधश्रद्धा निर्मूलन, भय आणि रहस्य, कृषी विषयक, बालसाहित्य, आरोग्य अशी विविध प्रकारातील पुस्तकं तिथे होती. चित्रपट विषयक पुस्तकांचा स्वतंत्र स्टॉल होता. तो तर मला खूपच आवडला. काही स्टॉल्सची रचना अतिशय लक्षवेधक करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास प्रत्येकाचं लक्ष तिकडे वेधलं जात होतं. पुणे बुक फेस्टिवलमध्ये जवळपास 700 स्टॉल्स होते. त्या मानाने नगरमध्ये 51 स्टॉल्स होते. पण खरं तर स्टॉल्सची संख्या महत्त्वाची नसते, महत्त्वाची असतात ती पुस्तकं. आणि कुठलंही बुक फेस्टिवल लहान मोठं नसतं, ते फक्त गरजेचं असतं समाजासाठी. त्यामुळे पुणे आणि नगर अशा दोन्ही बुक फेस्टिवलचा आम्ही पूर्ण आनंद घेतला. मनपसंत पुस्तकं खरेदी करून आम्ही पुस्तक महोत्सवाचा निरोप घेतला. या पुस्तक महोत्सवात मी कोणती पुस्तकं खरेदी केली आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून कळवा. मी एक खास व्हिडिओ त्यावर बनवेन. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची ही पुस्तकांची छोटीशी सफर हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.